ह्याही विगे आपलं साहित्य कुल्लाया बनाडानं. यस है ना. डोंट ट्राय टू गेट विच इज नॉट युअर. जर्मनी नहीं थी, मला जर्मन नहीं पण तिला इंग्लिश तेस. ये हमारी साइड की रेसिपी, तुम्हारा नाम मत देना नाही तो उठो क्लास से. कोणी मोठी देडशानी इले कोणीतरी आयराणीशी काढ द्या बरं. अय शिमी काय कच्चा कच्चा करा आणि माहिती तुला सीम आहे असं सासून जोगे तर डाळ उठस ती भाजी मंडी काही तोंड म्हणत्या. तर एक आडला कुल्लायसाठी त्या कुल्लायस ज्या गहू राहतील चांगला क्वालिटीनं गहू जमला ना त्याचं पाणी मग बिंजाळ्यानं 4 दिन बिंजाळ्यानंतर 4 दररोज 3 पाणी त्या गहूसले धवानं आणि मग दयाला लई जावं. कुठे दयाला लई जावं ना. हा जिथलं चिकवीन तिथलंच पाणी टाकानं मोजी लेवानं ते कितलं शे असं. मीठनं प्रमाण चुकू द्यावं नाही. जर जरा असं मीठ कमी विगे तर कुल्लाया तुटतील. आणि मस्त चांगली साडी झांबला आणि असं तिला वल्ली करा आणि खाटवळ टाकानी पहिले दाबी दाबी कुल्लाया टाकाना. जसं चिक घेराय ना ताटली मग काढानं दूध टाकानं वर पिलेवानं म्हणजे ताकद येस कुल्लाया चायाले आहे ना. इले समजा यार कोणीतरी म्हणे पेक्कार डायरेक्ट आहे ना कोंडा खळ टाकसू मी. लास्ट मा वडा काढा ना इसरानं नाही खरड जितली पण नाही बडा वडा तोडी टाकाना आणि माले खावाले म्हणजे टेस्टले लई ना तुम्ही कसं बनेल होता असं चिक. ठीक आहे. हा दानानी जत्रा ही राहिनी ज्याने सोऱ्या लागावतीन त्याने लिहिल्या. मी म्हणा लॅब मँगला सोऱ्या देवाव नाही. नंतर मग राहिनी बात ते नवराले पहिलेच सांग देवा ना की आज काही घरमा रांधावाव नाही. 1-1.5 लिटर दूध पहिलेच 1 दिन पहिले लई संठी देवा ना आणि चिकमा टाकी टाकी खावा देवा ना. दुसरी बात पडजीनी जी आपला घर पडजी करायला येईन तिना घर तर जावा नाही इसराना नाही. ठीक आहे. पण तुम्ही कोणा घर पडजी करायला जायला त्यात आणि ती बाई जर उनी नाही पण तिने जर चिक मांग देवानं नाही आणि देणंच नाही तर इथलंच देवानं काही दान धर्म करानी गरज नाही. कितली मेहनत लागस त्याले. आखो एक बात सासवासले गंदी सवय राहस नंदासले सार सामान देवानी. तर जरा असं नंदासले येऊ देवा ना उन्हाळ्यात सुट्टीस मग तवे सार सामान करा ना. आणि बाकीने ज्या जेठ जेठाना देड देराना राहती सामान मागणाऱ्या की सामान द्या आई वाट लावा आई तर तिसले म्हणा तुम्ही या आणि करीलही जावा. फुकटनं नाही राहस म्हणा अंग मेहनत लागस तर त्याला अर्थातच ठेवा ना. नाही तर सासूबाईला सांगा ना आई तुम्ही करल्या आणि तुम्ही वाटी पण लाई द्या म्हणा. हा पण जर तुम्ही देराण्या जेठानीच नाही तुम्हासाठी कवय करेल विन तर मग तिच्यासाठी करायला इसराणा नाही उपकार इसराणा नाही पलटी खावा नाही नाही तर भरणं पडेस ना. हा कोले काही प्रश्न शे का काही विचार नाही का. काय कुल्लाया कुठे द्यायला जावं ना असं. अशोक काकांच्या चक्कीवर कुल्लाया द्यायला जावानं. हा तर ते चांगलं चिकनिंगस आणि व्यवस्थित देतस त्या काडीसन. अशोक काकांच्या चक्कीवरची कुल्लाया करताना काही गोष्टी शेतीस त्या ध्यानमा धराण्या. पहिली बात कुल्लाईस ना गहू टाकात हातानी खबर तर ती लागांनी पाहिजे. बाय हवे बेकार नालायक राहते टोकलाई देतेस वाटोळवी जास मग आपल्या कुल्लायास आणि सार सामान करताना येसिले आको अशा नावे ठेवतेस मग. दुसरी बात पायटे 2-2:30लेच उठी संदयाले लई जावे ना अशोक काकांच्या चक्कीवर आणि दैसन आणा 5 वाजाशी घेरी गुरी टाकी टुकी मोकेवी जावा ना. हातानी खबर तर ती लागांनी पाहिजे. 6 वाजाशी बोगन घसडाई जावा ना पाहिजे. तो एक बेस्ट नियम आहे तो पायानं ते सोडानं नाही. तिसरी बात आको गल्लीने काही सटव्या राहतेस ज्ञान पाजाले तेस तुम्ही कुल्लाई बटी गेली तुम्ही कुल्लाईना तारवी राहणार ध्यान देवानं नाही. आपण मेहनत लेल रास मनस्ताप करी लेवा नाही सुसाईड बिसाईड करानं नाही. त्या कुल्लाईसनी भाजी करीसन खावानं तई तुई खावानं तुकडा वाजेत पोटमा जावा नंतर पण तर जीवले खावानं नाही. तुटणी तर तुटणी तिले म्हणा बहीण तू तुला कुल्लाया देख तुमले आको सांगा ना राईस गे कुल्लाई आई 3-3.5 पेजनी तरी बनावानी मजबूत बनावणे. आपण कशा मजबूत आहेत खानदेशी बाया तशी आपली कुल्लाई पण मजबूत पाहिजे. पच्चा पटक नाही त्या पुण्या मुंबईला बायाच ना माहिती मजबूत कुल्लाई बनावा. सार सामान टाइमले बैतन आणि ठेवानं लाकडेसनी मोई नंतर मग हलवतच बरं काड्यासवर सार सामान बनवणं पडस. मेन बात तर सांगानच राही की धाबावर जाई कुल्लाया टाकेल राहतील तो एक जणले तर समायाला बठाळा ना नाही त्या दाखला पोरे पोरी वडा खाई जाते काही काही कुल्लाया आपण चोरीसून खाई जाते म्हणा लगून वडा